1 तारखेपासून मुलांच्या शाळा चालू झाल्यात, पण आरामात आता उठायची सवय लागली आहे आणि रोज अशी सकाळी घाईगडबड होते. मुलांना रोज नाश्त्याला काय द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो. आरामात बसून निवांत मुलं नाश्ता करतील इतका वेळही सकाळचा नसतो. म्हणून शेंगदाणे आणि गुळ वापरून एक चांगला आरोग्यदायी असा मस्त 1 नंबर लाडू बनवलाय. खरं तर हा लाडू कुणीही खाऊ शकतं, पण मुलांना आवडेल असा चविष्ट, त्यानंतर पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपा असा हा लाडू मी आज इथे बनवलाय. शेंगदाण्यामुळे प्रोटीन, आयरन मिळतं. गुळ खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते, तसंच रक्त शुद्ध होतं. रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते, हाडांसाठी पण हे फायदेशीर आहे. एकाच वाटीच्या मापाने 2 वाट्या शेंगदाणे तसंच अर्धी वाटी बदाम छान खरपूस भाजून घेतले, शेंगदाण्याची सालं काढून घेतली. शेंगदाणे थंड झाल्यानंतर 1 वाटी गूळ त्यामध्ये ऍड केलाय आणि आपण वेलची पण काही घातलेले आहेत. मस्त पावडर बनवून घेतली. ह्या पावडरमध्ये 2 ते 3 चमचे छान साजूक तूप थोडंसं गरम करून घातलं, म्हणजे लाडू वळायला मदत होईल. छोट्या आकाराचे असे छान लाडू इथं आपण बनवून घेतलेत. हवाबंद डब्यामध्ये ते स्टोअर करू शकता. रोज सकाळी मस्त नाश्ता म्हणून हे लाडू तुम्ही देऊ शकता, उपवासासाठी वापरू शकता. हिवाळ्यातही तुम्ही आरामात हे लाडू खाऊ शकता. हेल्थ चांगली राहावी म्हणून तुम्ही नाश्त्याला मुलांना काय देता नक्की कळवा.